सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हरि हरि राम कृष्ण Hare
आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आकाराची कैसा ठाव, आकाराची कैसा ठाव, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आकाराची कैसा ठाव, आकाराची कैसा ठाव, तुझं वादन केलेला आहे, 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 तुझं वादन केलेला आहे. आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आकाराची कैसा ठाव, आकाराची कैसा ठाव, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म
आकारा शिकायचा ठाव आकारा शिकायचा ठाव
बीज भाजुनी केली लाही, बीज भाजुनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. आकारासी कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. साखरेचा नोही ऊस, आम्हा कैचा गर्भवास. तुका म्हणे अवघा जोग, सर्वांगटी पांडुरंग. आकारासी कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. ठला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितं पाणिं मण्डलं मण्डलानि. तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरत्यां, वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नाम, Sare
पुण्याचा गाभा दयाची जे प्रभा रामदास श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुनाम ज्ञानदानैक्यदक्षं कोटिक्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठम् जयांच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्री गुरुपादुकेला विसरू कसा मी श्रीपाद पादुकेला विसरू कसा मी रामदास पादुकेला ज्या ज्या ठिकाणी मनदाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तुझे सद्गुरु पाय दोन्ही ओम नमो ज्ञानेश्वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेरूपी कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदे जगन्मान्य वैराग्याचे महामेरू संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असा अभंग तुम्हा सर्व देववृंदांच्या गुरुजनांच्या माता पित्यांच्या ताई भाऊ मंडळी तसेच येथे सर्व उपस्थित कारण या सर्वांच्या माध्यमातून सहकार्याने हा इथे कार्यक्रम होत असतो आणि इथे जमलेले सर्व तालुकरी मालकरी परत गायनाचार्य मृदंगमणी ताई मंडळी भाऊ मंडळी या तुम्हा सर्वांच्या सहकार्याने ही जी एकादशी अखंड पंधरवाड्याची एकादशी जी चालू आहे त्यातच थोडासा पर्याय सुद्धा देऊन सुरुवात करणार आहे। ही जी पंधरवाड्याची एकादशी आजची एकादशी आहे ती निर्जला एकादशी। या निर्जला एकादशीच्या निमित्ताने मद पामराकडे जी सेवा आली आहे कीर्तन रूपी सेवा कारण
ही सेवा करण्याचा लाभ कोणालाही मिळत नाही आणि व्यासपीठ सुद्धा कोणालाही प्राप्त होत नाही. ही जी संधी मला मिळाली, गुरुबंधू चेतन महाराज, हरिभक्त परायण चेतन महाराज भोईर यांनी नियोजन केलं. या एकादशीचा कीर्तनाची सेवा मजप आम्हालाकडे नियोजित करण्यात आली आणि हे जे व्यासपीठ आहे हे आपल्याला सहज सोपं कशामुळे प्राप्त झालं तर आपण सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या सानिध्यामध्ये म्हणजेच म्हणतात की सर्कल मध्ये आलो. तसेच माझे सद्गुरू प्रकाश बाबा आणि तुम्ही सर्व काय मी मद पामर आहे, काय थोरपणा पायाची वाहन पायी बरी. म्हणजे तुम्ही सर्व महेशाच्या मूर्ती, प्रभू तुम्ही सर्व महेशाच्या मूर्ती. मी दुबला अर्चित से भक्ती, जरी बोल गंगावती शुक्तिकाला. म्हणजे तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आणि संतांच्या कृपा आशीर्वादाने हे मद पामराला व्यासपीठ मिळालं आणि या व्यासपीठावरून तुम्हा सर्वांना अभंगाचं तर निरूपण करणारच आहे, परत माझा अनुभव सुद्धा सांगितला जाणार आहे. कारण सालुंकी बोडतसे मंजुलवाणी शिकविता धनी वेगलाची असे. सुरुवात करण्यापूर्वी जे संत कृपा असते तेच आपल्याकडून बोलून घेत असते आणि तुम्हा सर्वांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग जो आहे संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग. त्याच्यामध्ये काय सांगत आहे तर बीज भाजुनी केली लाही, बीज भाजुनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. आकारासी कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. साखरेचा रोहे ऊस, आम्हा कैसा गर्भवास. तुका म्हणे अवघा जोग, सर्वांगटी पांडुरंग. आकारासी कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये काय म्हणत आहेत की बीज भाजुनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. आता याच्यामध्ये पण कोणाला म्हणतात आणि कोणाला सांगत आहेत याचा सुद्धा विचार करायचा आहे. या भूतलावरती या मनुष्य प्राण्याने जन्म घेतलेला आहे, त्यालाच म्हटलेला आहे आणि त्यालाच सांगत आहेत. कारण या भूतलावरती जन्म घेतल्यानंतर प्रत्येक मनुष्याला काय हवं असतं तर मोक्ष आणि मुक्ती. आता याचं तर काही लोकांना ठावी नाही, मोक्ष काय आणि मुक्ती काय, म्हणजे त्याचा कधी अभ्यासच केला नाही. परत ज्यांना माहित नाही त्यांना सुद्धा म्हटलेलं आहे, ज्यांना माहित झालं त्यांना सुद्धा अनुभव घेण्यासाठी म्हटलेलं आहे की बीज भाजुनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. का तर अनुभवाला यायला पाहिजे या प्रत्येक जीवाला. बघा आता याच्यावरती जन्म घेतला भूतलावरती तर प्रत्येकाचा म्हणजे प्रत्येकाला मुक्त अवस्था झाली पाहिजे. म्हणजेच काय तर जन्म मरणाचा फेरा चुकला पाहिजे. याकरिता काय म्हणतात की ज्याप्रमाणे बीजाची बीजाला भाजल्यानंतर त्याची जशी लाही होते तशी आपली सुद्धा अवस्था झाली पाहिजे, म्हणजे जन्म मरणाचा फेरा चुकला पाहिजे. परत पुढे म्हणतात की आकारासी कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. आता काय सांगितले, जर देह जर देवरूप झाला तर त्या आकाराचं काय देणं घेणं आपल्याला.
आकाराचं काय आपण देणं घेणं ठेवायचं. परत पुढे म्हणतात की साखरेचा ऊस, साखरेचा नोहे ऊस, आम्हा कैचा गर्भवास. ज्याप्रमाणे साखरेचा पुन्हा ऊस होऊ शकत नाही, त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा गर्भवास नाही. याचं पुढे सविस्तर सांगणारच आहे. परत तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग. कोणाला सांगितले तर आपल्याला सांगितले की तुकाराम महाराज म्हणतात अवघ्या जगात आणि अवघ्या घटांमध्ये काय तर एकच पांडुरंग आहे. परत आकारासी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. विठ्ठला हा धावता भावार्थ तुमच्या पुढे मांडला. कारण काय असतं की कीर्तनाला वेळेची मर्यादा असल्या कारणाने वेळ सुद्धा कमी पडत असतो. कीर्तन म्हणजे 2 तास प्रत्यक्ष होत नाही, फक्त 1च तास होतो. ज्याप्रमाणे सांगितलं की 1 तास उरला खटवंगरायाशी भाग्य तशा तशी प्राप्त झाली. आता इथे बसलेल्यांची भाग्यदशा बदलली पाहिजे याकरिता हे कीर्तन आहे. हा जो समागम इथे चालू आहे कशाकरिता तर ज्यांनी माल घातले नाही त्यांच्याकरिता सुद्धा आहे, ज्यांनी माल घातले त्यांच्याकरिता सुद्धा आहे, परत ज्यांनी अनुग्रह घेतला त्यांच्याकरिता सुद्धा हे समागम आहेत आणि जे घेणार त्यांच्यासाठी पण आहे. म्हणून ही पंधरवड्याची एकादशी चालू आहे, अविरत चालू आहे, कुठेही खंड नाही. आता काय सांगितलंय की या मनुष्य जीवाला जन्म मरणाचा फेरा चुकला पाहिजे. आता तो कसा चुकेल. आता याच्यामध्ये 84 लक्ष योनी, त्याच्यामध्ये 93,999 योनी ह्या ज्या पशु पक्षी प्राणी कीड मुंगी आपल्याला डोळ्यांना न दिसणाऱ्या असे सुद्धा जीव आहेत एवढे याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये फक्त एकच योनी जी आहे ती मनुष्य योनी, मानव. आता मनुष्यामध्ये पण काय सांगितले की पुरुष आणि स्त्रिया, स्त्री योनी बरोबर. आता त्याच्यामध्ये काही भेद नाही, पण ते दर्शवण्यासाठी पुरुष आणि स्त्री. मग आता इथे काय सांगितले की या योनीमध्ये फक्त मनुष्यालाच जन्म मरण्याचा फेरा चुकवण्याचा सांगितलेला आहे. म्हणजे त्याने या जन्मामध्ये येऊन आणि आपला जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे. म्हणजे ते कसं तर कारण काय तर हा जो मनुष्य जन्म आहे ना आपल्याला एकदाच मिळालेला आहे. अभंगात म्हणतात की शेवटची पाली एक मनुष्य जन्म, काय म्हणतात शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. आणि हा जो फेरा आहे ना तो आपल्याला चुकवायचा आहे. फेरा म्हणजे काय म्हणतात की पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शरणम ये संसारे बहुदुस्तारे कृपया पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं, परत आईच्या उदरामध्ये पुन्हा जन्माला येणं.
याचं काय आपल्याला खंडन करायचंय, चुकवायचंय हा जो फेरा आहे. कारण प्रत्येक संत सांगत आहेत, फक्त तुकाराम महाराज सांगतात असं नाही, तर प्रत्येक संतांनी आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकवण्याचा जे काय साधन आहे ते सांगितलेलं आहे. आता साधन काय तर नामा परते साधन नाही, जे तू करशी अनेक काही, जे तू करशी अनेक काही, जे तू करशी अनेक काही. नामा परते साधन नाही, जे तू करशी अनेक काही, जे तू करशी अनेक काही, जे तू करशी अनेक काही. ऐसा लाभ माता गाठे, ऐसा लाभ माता गाठे, ऐसा लाभ माता गाठे. विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी. ऐसा लाभ माता गाठे, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही, जे तू करशी अनेक काही, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. म्हणजे नामाचंच जे साधन सांगितलेले आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला जे काही जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे. नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी. होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. ऐसा लाभ माता गाठे, ऐसा लाभ माता गाठे. होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. ऐसा लाभ माता गाठे, ऐसा लाभ माता गाठे. काय म्हणतात, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. काय सांगितले, नाम घेता उठा उठी, म्हणजे सतत चालता बोलता उठता बैसता झोपताना सुद्धा नामस्मरण चालू राहिलं पाहिजे, असं आपण नामस्मरण केलं पाहिजे. तेव्हा आपल्या, कारण नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी. संसार म्हणजे काय, किती व्हावे बघा, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे पतित, म्हणून या जीव भाला विठोबासे शरण केला. तुम्हा आम्हाला काय करावं लागेल, शरणागती पत्करावी लागेल. त्याच्यासाठी काय म्हणतात की ज्ञानेश्वर माऊली, जे जाणनेया आगवे यांच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी, जे सकल गुह्यांचा गोसावी पवित्र राहो, आणि धर्माची निज धाम, देवीची उत्तमाची उत्तम, पाय जया येता नाही काम, जन्मांतराची मोटके गुरुमुखी उदय रथ दिसे, हृदयी स्वयंभूची असे, प्रत्यक्ष भाव लागे तैसे आपई सया. बघा काय म्हणतात माऊली, जे जाणने आगवे यांच्या गावी, ज्यांच्याकडे ही जी पदवी आहे गुरुत्वाची, आणि जे परंपरेगत आलेलं ज्ञान ज्यांच्या ठिकाणी जसेच्या तसं आहे, त्यांच्याकडून जर ते आपण घेतलं
तर आपल्या जन्मांतरीचे म्हणजे अनंत जन्माचे आपले म्हणजे इथून या मनुष्य लोकांमध्ये आल्यानंतर जन्माचा आपला फेरा चुकला जातो. ते पण कधी तर मोठके गुरुमुखी उदय जत तिसे हृदय स्वयंभूचे असे प्रत्यक्ष पाहावं लागेल तैसे आपण सया. आता तुम्ही म्हणणार की पुस्तकातून वाचून मी मंत्र त्यालाच नाम म्हणतात काही लोक, पण तसं नाही. मंत्र जे आहेत 7 कोटी अनेक मंत्र आहेत, पण त्या मंत्रांचा राजा आहे त्याला काय म्हणतात? नाम. श्लोकामध्ये म्हणतात की राजगुह्य राजविद्या राजगुह्य पवित्र अमृतम उत्तम प्रत्यक्ष वगम धर्मेसु सुखम कर्तुम्य वयम. बघा त्याच श्लोकामध्ये ह्या ओव्या आहेत. आणि जेव्हा त्या सद्गुरूंच्या मुखामार्फत आपल्या कानामध्ये जेव्हा प्रकट होतं आणि ते नाम आपल्या अंतरामध्ये सतत चालू राहतं, तेव्हा या जीवाच्या अवस्था होत असतात. आता जन्ममरणाचा फेरा असाच चुकला जाईल का? नाही. त्याच्यासाठी क्रिया आहेत. ज्याप्रमाणे भाताला काय केलं जातं? अग्नी दिला जातो. त्या परत त्याच्यामध्ये काय वालूवरती ते भात ठेवल्यानंतर त्याची लाही निर्माण होते. कधी? भाजल्यानंतर भाताला. आणि त्याप्रमाणे जसं आता बीज पण अनेक आहेत धान्यामध्ये. परत मका आहे, आताच्या भाषेत इंग्लिश भाषेत पॉपकॉर्न म्हणतात त्याला. परत त्या मक्याचा सुद्धा लाही होते. परत ज्वारी, बाजरी, नाचणी अशा या धान्यांची बाजरी म्हणजे लाही होते. आता विचार करा, एवढे जे धान्य आहेत त्याच्यामध्ये एक महत्वाचा म्हणजे आपण जो भात आहे त्याला पकडू. आता या भाताचं सुद्धा तांदळामध्ये रूपांतर करायचं असेल, त्याचं काय करावं लागेल? वरचं जे साल आहे ते काढण्यासाठी आपल्याला किती बुलडोझर लावावं लागतील? श्रीपाद बाबांच्या भाषेत म्हणतो किती बुलडोझर लावावं लागतील, किंवा किती काय सत्यनारायण घालावं लागतील? नाही. फक्त तो भाताचा बीज आपल्या हातावर ठेवल्यानंतर त्याला फक्त असं एक पीळ घातला की त्याचं टरफल बाजूला आणि जे तांदूळ आहे ते आपल्या हातावर राहतो. म्हणजे ते वेगळा आणि टरफल बाजूला. इतका सोपा आहे, पण या जीवाला कळत नाही. इतका सोपा ज्ञान आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. 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 ज्ञाना तो धनी घेत असे. ज्ञाना तो धनी घेत असे. ज्ञाना तो धनी घेत असे. बघा तुकाराम महाराज म्हणतात की जे सोपं आहे ते घेत नाही. कोण? शहाणा आणि परत वेडाई मूर्खही म्हटलेले काही लोक. जे मूर्ख आहेत ते घेत नाही आणि शहाणा आहे तोच सोपे आहे ते घेत आहे. सोपे काय तर नामस्मरण कीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरीचे. येथे काय सांगितले तर नाम घ्यायला सांगितलेले. अगोदर म्हटलं की सर्व मंत्रांचाच बोलबाला चालू आहे. या मंत्राने कधी तुम्हाला जन्ममरणाचा फेरा चुकणार आहे? फक्त तुम्हाला त्याच्याने पुण्य प्राप्ती होईल. कारण पुण्य झाल्यावरती काय होतं की स्वर्गीचे अमर पुण्याची पावटी सभेची इंद्रपणाची उठी उतरे प्रत्यक्ष उदागारे मागारे मृत्यू लोका. बघा म्हणजे ओवीमध्ये सांगितलेलं आहे, पुन्हा जर आपले पुण्य जास्त झाल्यानंतर आणि तेव्हा आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि स्वर्गातले पुण्य संपल्यानंतर परत मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. कारण स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. ते मृत्यूलोकाची इच्छा करतात की आम्हाला या मृत्यूलोकामध्ये जन्म व्हावा आणि इथली लोक कुठली इच्छा करतात? स्वर्गाची. पण आपल्याला स्वर्गही नको मृत्यू नको. या जेव्हा हे सद्गुरूकडून जे नाम घेतल्यानंतर या जीवाची अवस्था होते. ज्याप्रमाणे भाताची
लाही होते, त्या बीजाची लाही होते, त्याप्रमाणे आपला सुद्धा जन्म मरणाचा फेरा चुकला जातो. त्याच्यासाठी ते नाम घ्यायचे. कारण असंही म्हणतात की हम ममतेची लवड सवळी मातेनं पवती बापुडी जन्म मरणाची दुथडी दौलित ठेवली. आता जर तुम्ही हे नाही घेतले तर पुन्हा तुम्हाला जन्म मरणाचं चालूच राहणार आहे. आता जन्म मरण म्हणजे जन्म कुठलं परत? मनुष्याचा जन्म नाही. अगोदर सांगितलं की शेवटची पाली एक मनुष्य जन्म. आता तुम्ही म्हणणार की आम्हाला पुन्हा जन्म पाहिजे, तर तुम्हाला ज्यांनी हे नाम घेतलं नाही आणि ज्यांनी साधूचा बोध करून घेतला नाही, ज्याला अनुभव आला नाही, त्याला अजिबातच नाही. पण तरी सुद्धा संत तुकाराम महाराज म्हणतात की घेईन मी जन्म यासाठी देवा, 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 तुझी चरण सेवा सावया, तुझी चरण सेवा सावया. आता हे कोणाला आहे? जे परंपरेगत आलेल्या मार्गातून आणि ज्यांच्याकडे जसं तसं ते ज्ञान नाम आहे. आता तुकाराम महाराज का म्हणतात? घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. कोणाची? भगवंताची चरण सेवा. आता चरण सेवा, तर चरण कुठे आहेत परत? त्याचाही आपल्याला सुगावा लागला पाहिजे. चरण म्हणजे तुम्ही जे या देहाला असलेले जे पाय आहेत त्याला जे चरण म्हणत असाल तर ते चरण नाही. चरण आपल्या हृदयामध्ये जे सतत नाम आहे चालू अविरतपणे, त्यालाच म्हटलेलं आहे की ते चरण म्हणजे. आणि परत काय म्हणतात की घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधाव्या. म्हणजे जर तुझी चरण सेवा मला जर मिळत असेल साधण्यासाठी तरच घेईन, नाहीतर मला पुन्हा जन्म नको. का? तर म्हणजे काय म्हणतात, जन्माची ती मुलं पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. कारण या जन्मामध्ये अत्यंत दुःख आहे. का? तर मातेच्या उदरामध्ये असल्यापासून त्या मातेला सुद्धा दुःख आहे आणि त्या आलेल्या जीवाला सुद्धा दुःख यातना सोसावे लागतात. मातेला तर सोसावेच लागतात 9 महिने 9 दिवस, परत त्या जीवाला सुद्धा सोसावे लागतात. अगोदर महाराज सांगत होते, सत्यवान महाराज पाटील, त्यांनी सुद्धा हेच वर्णन केलं. पण काय सांगतो की जे आपल्याला मातेच्या उदरामध्ये पुन्हा जन्म नाही पाहिजे, का तर त्या मातेला सुद्धा दुःख यातना भरपूर सोसावे लागतात. कारण म्हणजे हेच सांगतात की दुःखाचं आपल्याला दुःख नको आपल्याला, कारण या दुःखातून आपल्याला सुखाची निवृत्ती आहे. बघा आपलं ब्रीदवाक्य पण आहे की आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती. आता हे परम सुख कशामध्ये आहे त्याचा आपण अनुभव घेतला पाहिजे. जेव्हा तुम्हाला सद्गुरूंकडून ते नाम आपल्या कानामध्ये प्रेरित केलं जातं तेव्हा त्या जीवाची अवस्था होते. जशी अवस्था पोटामध्ये असताना सुद्धा चालू असते की मला बाहेर काढ, पण बाहेर आल्यानंतर तो विसरतो. जे नाम आहे ना ते अगोदर चालू होतं आणि नंतरही चालूच आहे, पण तो काय झाला, धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता कोम कोम रडे. म्हणजे या मायेला भुलला गेला तो, त्याच्यामुळे तो विसर पडला त्याला. तो काय म्हणायला लागला, माझी आई, माझा बाबा, माझी ताई, सर्व काही माझच. म्हणजे हेच विसरायला सांगितलेले, माझे माझे आणि कवाड ओझे. म्हणजे काय करायचे तुम्हाला, जन्म मरणाचा फेरा चुकणं म्हणजे काय की आपण स्वतःला विसरणं. आता हे कधी होईल, जेव्हा तुमची अवस्था होईल. कोणती अवस्था, तर अष्ट सात्विक भाव अवस्था, जी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली. चित्त झाकटले आटू घेत वाचा पांगुलली जेतच्या तेत
अपार कुंचकित रोमांच आले अर्धवट मिनिट दृष्टी वर्षता ती आनंद जले आतुलिया सुखर्मीचे निबले बाहेरी कापी. या अशा अवस्था आहेत. कापे तो थरारी स्वरूप देखील नेत्री अश्रू त्या भितरी वाहत असे. सात्विका भरणे रोमांचे दाटणे श्वेदाची जीवन येऊ लागे. आता हे फक्त म्हणण्यापुरतं आहे का? नाही. तंतोतंत जशी तशी आपल्याला अनुभूती यायला पाहिजे. कोणाला? ज्याने हे नाम घेतलेले त्यालाही आणि जो घेणार आहे त्याने ते करून घ्यायचंय तेव्हा त्याला ती अनुभूती येईल. पण ज्याने नामस्मरण घेतलं त्याला ती अनुभूती येणारच. पण जशी तशी क्रिया केल्यानंतर ज्याप्रमाणे बीजाला भाजल्यानंतर त्याची लाही होते तशी आपली सुद्धा लाही झाली पाहिजे. बघा काल्याच्या कीर्तनामध्ये सुद्धा सांगतात की लाही आणि दही याचा जेव्हा एकत्रीकरण होतं तेव्हा काय होतं? त्याचा काला तयार होतो. त्याप्रमाणे आपला सुद्धा जीव आणि ब्रह्माचा त्यालाच म्हटलेलं आहे. लाही जीव आणि दही हा ब्रह्म म्हणजे जीव आणि ब्रह्माचा ऐक्यीकरण होणं यालाच काय म्हणतात? काला. त्याप्रमाणे जीव आणि ब्रह्माचं जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होतो तेव्हा आपला जन्म मरणाचा फेरा चुकतो. कधी? ते नाम घेतल्यानंतर त्या अवस्था होतात. आणि शेवटची अवस्था ती म्हणजे काय? कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रकटे रामरूप. म्हणजे जी आपल्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात. आता याला पण परीक्षक लागतो. या गोष्टीला पण परीक्षक लागतो. नुसताच नाही होत. जेव्हा ती परीक्षक असल्यानंतर परीक्षा पाहतो की याची पूर्णावस्था झाली आहे. नाहीतर तुम्हाला जरी झालं पण आता बघा काही लोक जे काही नामस्मरण क्रिया ही करत आहेत ते आपण आपल्या घरी तर करतो, करायचीच आहे. पण आपल्या समोर परीक्षक सुद्धा पाहिजे. कोण? तर जो सद्गुरू आहे आपला, ज्यांनी आपल्याला नामस्मरण प्रेरित केलेलं आहे तो पाहिजे. तो असल्यानंतर आपली पूर्ण अवस्था झाली की नाही तो चेक करतो. आता हे जे अभंगाचं हे चरण आहे ना हे आपल्यासाठी. कोणासाठी? ज्यांनी अनुग्रह घेतला आहे त्यांनी त्याचा जन्ममरणाचा फेरा चुकला की नाही, कसा चुकला याचा अनुभव घेण्यासाठी. ज्याप्रमाणे बीजाची म्हणजे बीजाला भाजून लाई होते त्याप्रमाणे आपली सुद्धा अवस्था तशीच झाली पाहिजे. कारण एका जनार्दन एकनाथ महाराज काय म्हणतात? एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करी दयावरी. जेव्हा ही अष्ट सात्विक भाव अवस्था तुमची होते तेव्हाच ती देवाची कृपा होते आणि तुम्ही तात्काळ जीवाचा शिवस्वरूप ब्रह्मस्वरूप म्हणजे ज्याप्रमाणे बीजाचा लाहीमध्ये रूपांतर होतं त्याप्रमाणे तुमचं सुद्धा त्या ब्रह्मामध्ये ते देवाशी एकरूप होतं. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये बीज भाजून केली लाई, 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 बीज भाजून केली लाई. मरण आये
अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं की बीज भाजुनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही, आकारासी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. आता तुम्हाला काय करायचंय ते समजून घ्यायचं आहे. म्हणजे ज्यांनी ही अनुग्रहाची जे नाम घेतलेले आहे त्यांनी समजून घ्यायचंय. ज्या पुढे उदाहरण दिलेलं आहे, साखरेचा नोहे ऊस आम्हा कैसा गर्भवास. ज्याप्रमाणे जे साखर आहे त्या साखरेचा पुन्हा ऊस होऊ शकत नाही. आता साखर कशापासून झाली? ऊसापासून. ऊसाचं काय केलं? रस काढला. त्या रसाला प्रक्रिया केली कंपनीमध्ये म्हणा कुठे, त्याच्यापासून गुळाची पण निर्मिती होते आणि साखरही होते. अशा दोन गोष्टी होतात. परत म्हणजे काय करायचं ते साखर आहे ना, त्या साखरेची पुन्हा आपण ऊसामध्ये रूपांतरित करू शकतो का? नाही. ज्याप्रमाणे धान्याचं बीजामध्ये पुन्हा रूपांतरित लाई झाल्यानंतर लाईचे पुन्हा धान्यामध्ये रूपांतरित करू शकतो का? नाही. त्याप्रमाणे ऊस साखरेचा सुद्धा ऊस होऊ शकत नाही. तसा तुम्हा आम्हाला सुद्धा गर्भवास नाही. आता हे कोणाला आहे? परत तुम्हा आम्हाला म्हणजे ज्याने सद्गुरूंकडून ते नाम घेतलं त्यांना, बाकी इतरांना नाही. कारण त्यांनी काय करायचंय तर सद्गुरूंकडे जायचंय आणि ती जे अनादिकालचं नाम आहे आता ते पण असंच मिळत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं तर ही मालिका धारण करावी लागते. मालिका जोपर्यंत धारण करत नाही तोपर्यंत ते नाम नाही. कारण आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माल गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कलवला वैष्णवांचा. कधी सांगितले? तुळशीची माळ जेव्हा आपण धारण करतो. आता इथे एवढ्या लोकांपैकी मोजके लोक असतील की ज्याने माळ घातलेली नाही. परत माळ घातलेली लोक अनेक आहेत की त्यांनी नाम घेतलेलं नाही, अशी आहेत. परत ज्यांनी माळ घातले त्याच्यामध्ये अनुग्रहितच आहेत फक्त. म्हणजे आपली जी रीत आहे त्या रीतीनुसारच, कारण याच्यात कोणत्याही प्रकारचा बदल नाही. ज्याप्रमाणे दुधाचा जी क्रिया केल्यानंतर त्याचा दह्यामध्ये रूपांतरित होतं, त्याला पण अग्नी द्यावं लागतं. नुसतं नाही, अग्नी दिल्यानंतर भिजत टाकल्यानंतर दह्यामध्ये रूपांतरण होतं आणि त्याच दह्याचं लोणी किंवा ताक असं रूपांतरण होतं. परत त्या लोण्याला अग्नी दिल्यानंतर त्याचा तूप. आता मला सांगा, हे जे तूप झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला दूध त्याच्यातून मिळेल का? नाही. एकदाच आहे ती क्रिया. ते दुधाची तूप झाल्यानंतर तुपाला पुन्हा दूध होऊ शकत नाही. त्याप्रमाणे तुम्ही ते नाम घेतल्यानंतर तुमची अवस्था झाल्यानंतर तुम्हाला सद्गुरूकडून, कारण साधुबोध झाला नोरोनिया ठेला ठाईचा मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. बघा, कापराला अग्नी दिल्यानंतर किती ढिगारवर तुम्ही एक मोठी गाडी भरून जरी त्या कापराला अग्नी लावली तरी त्याचे काय शिल्लक उरणार आहे? माझ्या बाबांच्या भजनेत सुगंध उरतो फक्त, पण कापूर उरत नाही. त्याप्रमाणे तुम्हा आम्हाला सुद्धा हा गर्भवास नाही. कधी? जेव्हा ते नाम घेतल्यानंतर. मरण माझे मरुनी
की मरण माझे मरून गेले मज केले अमर. अमर म्हणजे मरणच नाही, ज्याला मरण नाही त्याला अमर म्हणतात. परत माझे मरण पाहिले म्या डोला तो सुख सोहला अनुपम्य, म्हणजे जिवंतपणी आपण आपलं मरण पाहू शकतो एवढा सोपा मार्ग आपल्याला सापडलेला आहे, मिळाला आहे. आणि तो पण मिळण्यासाठी ज्या संतांना भरपूर कष्ट सहन करावे लागले, दुःख सहन करावे लागले, म्हणजे साधं सोपं काम नाही, आपल्याला सहज सोपं मिळालेलं आहे. आता हे माझ्यापर्यंत मिळालं सहज सोप्या पद्धतीने, मला काही पराकष्ट करावी लागली नाही. पण ज्यांना करावी लागली त्यांना सोपं नाही. कारण त्यांना सोपं नाही का, तर त्यांनी सुद्धा बघा अगोदरच म्हटलं की प्रत्येकाला मोक्ष आणि मुक्ती पाहिजे, म्हणजे त्याच्या भ्रमंतीत प्रत्येक जण असतो, पण त्याला ते सापडत नाही. त्याच्यासाठी एक वाटाड्या पाहिजे की ज्याने आपल्याला वाट लावली. कारण वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, भौतिक उपकार अगणित. ज्याने वाट लावली, आता मला ही वाट कोणी लावली तर माझे सद्गुरू प्रकाश बाबा दळवी, म्हणजे यांच्याकडूनच मला हे ज्ञान प्राप्त झालं. आणि हा जो अनादिकालाचा जो नाम आहे तो माझ्यापर्यंत आला. आता त्यांना जे आला ते त्यांच्या पद्धतीने सांगतात. आणि त्यांना कुठून आला तर सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा हे घोटी क्षेत्र निवासी असणारे बघा, साधारण नाही आहेत ते. त्यांना साधारण विश्वंभराचा अवतार, विश्वंभराचा अवतार सखा माझा श्रीपाद, सखा माझा रामदास. माता श्रीपाद बाबा जेवढे आहेत तेवढेच तुम्ही पण आहेत, याच्यात अजिबात भेद नाही. का तर त्यांनी विश्वंभराचा अवतार आणि व्यापकाचा आपल्याला ओळख करून दिली. नुसतंच नाही, इथून जे व्यासपीठावरून बोलणं आहे ना ते आपल्याला संकोचित सांगणं नाही, व्यापकाचं आहे. आता तुम्ही आम्ही किती अवतार बघा, तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की अनु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. आता श्रीपादांच्या भाषेत तुम्ही आम्ही नाही, म्हणजे सद्गुरु कृपेने झालो मी पवन, सद्गुरु कृपेने झालो मी पवन, गुरु कृपेने झालो मी पवन, सद्गुरु कृपेने झालो मी पवन, व्यापी
व्यापी येले मन. झालो मी पवन. सद्गुरु कृपे झालो मी पावन व्यापी येले पवन. पवन. वाळू. हा पै गगन जेवढे जैसे पवनही गगन तेवढाचे असे सहज हलविल्या वेगळा दिसे एरवी गगन द्यायची तो. ज्याप्रमाणे वारा आणि आकाश काही वेगळा नाही तेवढाच आहे त्याप्रमाणे तुम्ही आम्ही सुद्धा तेवढेच आहोत. कारण ज्ञानदेव कुसे ज्ञानदेव कुसे निवृत्तीशी चाल गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्याप्रमाणे तुकाराम महाराज सुद्धा सांगतात अनुरणीय तुकडा तुका आकाश एवढा त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तेवढेच आहेत त्याच्यापासून व्यापक आहेत. कारण हे जे पंचमहाभूते आहेत ना त्याच्यापासून व्यापक असा नाम आहे. तुम्ही सुद्धा त्याच्यापासून व्यापक आहेत. मग आता या देहाचं काय धरून बसलात. देह काय आहे फक्त आपल्याला हे साध्य करून घ्यायसाठी आहे. निमित्ताचा धनी केलासे प्राणी निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ केला. देह हे कालाचे धन कुबेराचे. येथे माणसाचे काय आहे मनुष्याचे काहीच नाही. परत काय म्हणतात की नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. जे देवची होऊ म्हणती ते देवची होती तरी कान चित्ते धरावा. बघा ज्यांना ज्यांना देव व्हायचंय ना त्यांनी या नरदेहामध्ये असताना त्याचा आपण अनुभव घ्यायचाय. आता तुम्ही देव कोणाला म्हणतात ते पण आपल्याला समजलं पाहिजे. तर देव म्हणजे काय तर नैनान चिंदंती शस्त्राणी नैनान दहती पावकहा न चैनम क्लेदयंतापो न शोषयती मारुतः. म्हणजे ज्याच्याने ज्या शस्त्राने त्याचा छेदन होत नाही ज्याच्याने ज्या अग्नीने त्याला जाळलं जाऊ शकत नाही परत वाऱ्याने उडता येत नाही आणि पाण्याने भिजता येत नाही असा देव म्हटलेला आहे. आता आम्ही तर म्हणजे अनुभव घेतला त्याचा पण तुम्ही त्याचा अनुभव घ्यायचा. तुम्ही कोणत्या देवाला बसता याचं सुद्धा कारण म्हणजे जे संत काय म्हणतात म्हणून जाणतेने गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूल सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती. आता इथे गुरुचा वर्णन आला. गुरु सुद्धा म्हणजे ज्यांनी या सद्गुरूंनी त्याचा अनुभव घेतला. आता त्यांनी अनुभव घेतला नसता तर आपल्यापर्यंत पोहोचला नसता. म्हणजे जो देव आहे खरा कारण खरा उचला वया आलो वटा खरा खोटा निवाडा. खरा खोटा निवाडा म्हणजे तुम्ही जे काही तीर्थात म्हणा फिरता तिथे देव आहेच. कोणता देव आहे जे तुम्ही ज्याला पाहता त्याच्यामध्ये देव आहे. असं नाही की ते त्याच्यामध्ये देव नाही आणि तो देव नाही. तुमचा आता बघा अभंगामध्ये म्हटले की आकाराशी काहीचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. कधी जेव्हा आत्मज्ञान होतो ब्रह्मज्ञान होतो आणि ते तत्वज्ञान होतो तेव्हा त्या आकाराला सुद्धा देवपणा येतो. आता जेव्हा तो दगड असतो गोटा त्याला देवपण कधी येतो त्याचे वेगवेगळे भाग काढल्यानंतर आणि त्याला आकार दिल्यानंतर नाहीतर त्याच्या अगोदर दगड. तसे ज्यांनी याचा अनुभव घेतला नाही ज्यांनी अनुग्रह घेतला नाही ज्यांनी माल घातला नाही ते दगडच आहे. तुका म्हणे ज्याची बुद्धी आहे जड
माऊली सुद्धा म्हणतात की तुका मूळ जना नाही बघा, म्हणजे त्यांचंही उदाहरण आहे की या दगडाला सुद्धा बघा, जे चिंतामण महाराज आहेत त्यांचं नेहमी उदाहरण असतं की पाषाणाला सुद्धा नाम तुझे नारायणा थोडी पाषाणाला पाना. कधी नाम घेतल्यानंतर आता कोणत्या म्हणजे पाषाणाला म्हटलेलं आहे तर या पाषाणाला तुम्ही आम्ही जेणे न फुटे प्रेम पाना ब्रह्मज्ञाना. आता हे कोणाला आहे? ज्याला प्रेम पानं फुटत नाही. आता ते नुसतंच फुटेल का? नाही, क्रिया करावीच लागते. म्हणून पहिल्या चरणात म्हटलेलं की वेद बाजूने केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही. आकार शिकायचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव आणि साखरेचा ऊस नव्हे ऊस आम्हा कायचा गर्भवास. कारण वेद कमी आहे. आता शेवटच्या चरणात काय म्हणतात की तुका म्हणे अवघा जोग, तुका म्हणे अवघा जोग सर्वांगटी पांडुरंग. म्हणजे आपल्याला याचा अनुभव करून दिलेला आहे सद्गुरूंनी. ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांना तो अनुभव आला की अवघ्या जगामध्ये जगात आणि अवघ्या घटांमध्ये. आता घट कोणते तर बघा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सर्व घटी राम देहा देही एका, सर्व घटी राम देहा देही एका, सर्व घटी राम देहा देही एका. सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश काय सांगितले? सर्व घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. आता राम आणि पांडुरंग काही वेगळं आहे का? नाही, एकच आहे. परत महाविष्णू आणि पांडुरंग सर्व एकच. त्या पांडुरंगाची अनेक नावं ठेवलेली आहेत. विठ्ठल म्हणतात कोणी, म्हणजे अशी अनेक अनेक नावं. केशव माधवा म्हणजे जे कृष्ण जे भगवंत आहेत ते सुद्धा पांडुरंगच. एक हरी आत्मा, एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम न घाली मन. सांगायचं काय मला तर आता इथे तुम्ही बसलेली जी मंडळी आहेत याच्यामध्ये सुद्धा कोणी क्षत्रिय आहे, कोणी ब्राह्मण आहे. तर याच्यामध्येच पांडुरंग आहे का? याच्यामध्ये पांडुरंग आहे. परत जो शूद्राती शूद्र आहे त्याच्यात पांडुरंग नाही का? आहे. कोणी गोरा आहे, कोणी काला आहे. तर गोऱ्यामध्ये पांडुरंग आहे ना, काल्यामध्ये नाही का? नाही. सर्वांगटी सांगितले. म्हणजे जे देह आहेत ना यालाच घट म्हटलेलं आहे. घट म्हणजे काय? ज्याप्रमाणे आता बघा तुम्ही समजता की जो मातीचा घट मडका त्याला सुद्धा घटच म्हटलेलं आहे. आता तो पण आकार आला म्हणून त्याला घट म्हटलेलं आहे. पण एरवी आकार नव्हता. आता आकार कशापासून झाला? त्या आत्मतत्वापासूनच आकार झाला. का तर त्याला मातीच्या याच्याने आकार दिला आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते तत्व आहे. जेव्हा ते मडक्याचं घटाचं जेव्हा तुकडे होतात तेव्हा काय होतो? तर जो आत्मतत्व आहे तो परमात्मा स्वरूपाशी म्हणजे कुठे गेला नाही, तिथल्या तिथेच आहे. फक्त आडवं येते ते. ज्याप्रमाणे हा देह सुद्धा आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा तोच आत्मतत्व आहे. समान श्री हरी समान
देवी सर्वांच्या हृदय देशी मे आमुका आहे ऐशी जे बुद्धीच पुरे अहर्निशी ते वस्तू का मी. बघा ज्ञानेश्वर माऊली ओळूमध्ये सांगतात की एरवी सर्वांच्या हृदय देशी, ज्याप्रमाणे जगात म्हटलं सर्व घटांमध्ये त्याप्रमाणे एरवी सर्वांच्या, आता सर्वांच्या म्हणजे तुमच्या आमच्याच का फक्त नाही, चराचरामध्ये अव्यक्त निराकार नाहीच्या आकार जेतुनी चराचर हरिसी भजे, ज्या आपल्याला डोळ्यानं पाहता येत नाही त्यांचे सुद्धा तोच परब्रह्म आहे, तोच पांडुरंग आहे. ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान सर्वागती पूर्ण एक नांदी. परत एकाच सांगितलेले आहे. पांडुरंग म्हणजे अनेक नाही तर एकच. ज्याप्रमाणे काय आहे पांडुरंग? पुरुषामध्ये पांडुरंग आणि आत्म्यालाच आपण पांडुरंग म्हणू, म्हणजे अभंगाच्या नुसार की पुरुषामध्ये पांडुरंग आणि स्त्रीमध्ये पांडुरंग वेगळा आहे का? नाही, एकच आहे. फक्त काय झाले की भेद म्हणजे याला संभ्रम झालेला आहे, भ्रमित झालेला आहे की तो वेगळा आणि मी वेगळा. याचाच आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. कोणी वेगळा नाही, सर्व समान आहेत, सर्व एक आहे. ज्याप्रमाणे नेहमी उदाहरण दिलं जातो की त्या जो हार घातला जातो त्या हारामध्ये फुलं अनेक असतात पण धागा किती असतो? एक असतो. त्याप्रमाणे तुम्ही आम्ही अनेक असलो तरी त्याच्यामध्ये परमात्मा स्वरूप तत्व एकच आहे. फक्त याची ओळख करून घ्या आणि त्याचा अनुभव घेऊन आणि इतरांना, कारण तुका चाकोनिया सांगे माझा अनुभव आई अंगे. आता हे सुद्धा मला अनुभव आल्या कारणाने मी सांगत आहे, नाहीतर इथून ठणठण गोपाळ. कारण ज्याला अनुभव आला नाही तो काय सांगणार आहे? येथे बघा, हे माईक जरी हातात घेतलं ना आपण सुरुवातीला तरी त्याची अवस्था होते. इथून काय सांगू, वाणे ठप्प होते, काहीच बोलता येत नाही. परंतु सद्गुरूची कृपा इतकी आहे ना, संतांची, सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांच्या सर्कलमध्ये आल्या कारणाने आपल्याला हे व्यासपीठ प्राप्त झालं. आता नुसतंच नाही, आता इथे सुद्धा आपल्याला तरुण पिढीला व्यासपीठ प्राप्त करून दिलं, जेणेकरून काय म्हणतात की म्हणजे सांगतात ना, येथे वडील जे जे काही करीती दया नाम धर्म ठेवीती एरा आचरते सामान्य सकल. म्हणजे आपल्या वडिलांनी काय केलं तरच आपण करायचं आहे. बघा, ज्यांच्या वडिलांनी, ज्यांच्या आई वडिलांनी हे स्वीकारलं ना, त्यांनी त्यांच्या मुलांनी सुद्धा स्वीकारलेलं आहे. काहींनी स्वीकारलं नाही, त्यांनी स्वीकारायचं आहे. इथून म्हणजे कीर्तन करण्याचा अवलंबन करत आहोत का, तर पुढे त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून आपण सुद्धा हे कार्य केलं पाहिजे. नाहीतर नुसतंच नाही, कोणालाही व्यासपीठ दिलं जात नाही. इतर ठिकाणी फक्त आपल्या आनंद संप्रदायामध्ये आम्ही जे श्रीपाद बाबांच्या सरकारमध्ये आलेले आहेत त्यांना इथे व्यासपीठ दिलं जातं. आता वेळ कमी असल्या कारणाने जास्त सांगता येत नाही, पण आपण पांडुरंगाचं भजन घेऊ. Oh,
सेवेकरिता जो अभंग घेतला होता जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग तो म्हणून दाखवण्याच्या पूर्वी सांगायचं आहे की येथे जे काही समागमाला येतात बाहेरून काही लोक त्यांच्यासाठी म्हणणं आहे की व्यसन करू नका, परत मांसाहार जो आहे त्याचा ते करू नका, मांसाहार सुद्धा करू नका, कारण दारू गांजा हे जे आहेत व्यसन, बिडी सिगारेट दारू ताळीमाडी सर्व एक आहेत ना, याच्याने नाश होणार आहे, तुमच्या देहाचा नाश होणार आहे. तुम्ही इथे आल्यानंतर तुमचा त्या देहाचा म्हणजे तुम्हाला तुमचे भाग्यच पलटून जातील आणि ते तुम्ही त्या देवाशी एकरूप होणार. कारण याच्यानेच मनुष्य हा बर्बाद झालेला आहे आणि हानी केलेली आहे, या जीवाची देहाची हानी केलेली आहे. कारण बघा आता तुमच्या समोर आम्ही इथे उभा आहे, या तरुण कमी वयामध्ये काही लोक गेली पुढे जातील याचं काय सांगता येत नाही, पण आमच्यासारख्या या जीवाला इथे म्हणजे कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली. आता हे जे हार आहेत मनुष्याला कधी शेवटच्या क्षणाला गळ्यात घातले जातात, पण इतके भाग्य आहेत की या व्यासपीठावरती जिवंतपणे आपल्याला घातले जातात. आता काय जिवंतपणे का, तर आपलं मरण तर अगोदरच मेलेलं आहे. फक्त ज्याप्रमाणे सांगतात की कीर्तनकार 2 तास कीर्तन करून म्हणजे त्याच्या मानेच्या शिरा दाट झालेल्या असतात, त्या म्हणजे वाटल्या पाहिजे. त्याच्यानंतर काय होतं तर तो की सर्वांना नम्र झाला, ज्याप्रमाणे नम्र झाले म्हणतात त्याने कुंडिले अनंता, मोठे मोठे झाडे वाहून जाते आणि येथे लवाले वागते. अशा प्रकारे आपण सुद्धा नम्र व्हायलाच हवं. किती कीर्तन ताटपणे सांगितलं त्याच्यानंतर नम्रताही घेतलीच पाहिजे, कारण हे व्यासपीठ नारदीय गाते आहे. अभंग निवडलेला बीज बाजूने केलेला आहे, आम्हा जन्म मरण नाही, तुकारा शिकायचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव, साखरेचा ऊस लोही ऊस आम्हा कळीचा गर्भवास, तुका म्हणे अवघा जोग सर्वांगती पांडुरंग, तुकारा शिकायचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव, उन्नती पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनितसे, बालक पबुडा बोले बापुडा विचुका दरिते चोज करुणी पाऊली विजेजेली माऊली. काय माझ्यातून काय चुकीचं केलं असेल तर त्याचा तुम्ही त्याग करावा आणि जे काही चांगलं असेल त्याचा नक्कीच अंगीकार करावा, आणि काय कमी असेल ते तुम्ही मला दर्शवून द्यावं की याच्यामध्ये काय कमी आहे ते तू पुन्हा त्याच्यामध्ये भर करून घे. म्हणजे कसं हे शिक्षणाचं व्यासपीठ आहे, इथून शिकायचं आहे, नुसतंच नाही, शिकल्यानंतरच आपण हे करू शकतो. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, ज्याप्रमाणे मी मृदुंगाचा अभ्यास केला, शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर ते मृदुंगाचं माझ्याबरोबर गुरुबंधू चेतन महाराज यांनी सुद्धा त्याचा मार्गदर्शन घेतला आणि ते सुद्धा वाजवतात, मी सुद्धा वाजवतात, त्यांची मुलं सुद्धा वाजवत आहेत. म्हणजे कसं आहे तर ती परंपरा चालू राहिली पाहिजे, ज्याप्रमाणे कीर्तनकाराची कीर्तन करण्याच्या मुलाची परंपरा चालू राहिली पाहिजे, तसं मृदुंगाची सुद्धा म्हणजे त्यांनी चालू ठेवली, पुढे आपणही चालू ठेवली पाहिजे. कारण वेळ कमी असल्यामुळे बोलावं लागतं. ज्ञानेश्वर माऊली
जय
जावे पांडुरंगा या संतांशी निर्वेच मद दे आणि तुझे काही मागो देवा तुका आता उदारत होई मद दे संतांची या संतांशी निर्वेच मद दे आणि तुझे काही मागो देवा ज्ञानदेव तुकाराम आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसायता नाही जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो देवांशील तो लावो वर्षत सकल मंगली ईश्वर विष्णाची माती आली भगवंत भूमंडली भेटरूपता सदा कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव भोलिले देवगणा पियुषांचे चंद्रमे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सोये होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिथे योगी बहिर आणि पुरुषी अखंडित आणि ग्रंथो फलिये विशेष लोकीये दृष्टा दृष्ट विजय होवा विधि हे श्री विश्वेश्वरा हरि ओम शांति शांति शांति